तर नमस्कार मित्रांनो. तर आज आपण अशा एका व्यक्तीची मुलाखत घेणार आहे जो तुम्हाला समोर दिसतच आहे. म्हणजे एक असा व्यक्ती जो मराठी माणसाला नेहमी म्हणजे अप टू डेट आत्तापर्यंत जागृत ठेवण्याचं काम करतोय, राजसाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतोय. आणि सर्वात पहिले त्याला त्याचे 50,000 सबस्क्रायबर झालेत. म्हणजे आपले 50,000 मराठी माणसं त्याच्यासोबत जोडली गेलेली आहेत आणि असंच त्याचं पुढे पाऊल चालत राहू ही तिची प्रार्थना आहे. आणि आता आपण आपल्या मुलाखतीला स्टार्ट करू. तर मला सगळ्यात पहिलं तुला विचारायचं आहे की म्हणजे आपली पहिली जुनी मुलाखत आठवली मला. तेव्हा किती होते? 17,000 सबस्क्रायबर होते. हां, 17,000 होते. पण आता तुला त्यावेळी आपण जेव्हा बाहेर फिरायचो बरोबर, तेव्हा तुला एवढी लोक अजूनपर्यंत म्हणजे ओळखायची नाही. म्हणजे मला जेवढं आपण गेलेलो बाहेर तेव्हा 1-2 माणसं भेटायची. पण आता जेव्हा कुठे तू बाहेर गेला किंवा आता तू मगाशी पण एक उदाहरण सांगितलं की तू एका रेस्टॉरंटमध्ये गेलेला जेव्हा मध्ये, तेव्हा तुला 2-3 आपले मराठी माणसं भेटलेली. म्हणजे मनसेचे होते काही लोक. परत जेव्हा अमित साहेबांना भेटायला गेला तेव्हा तू दादरला तुला खूप लोक भेटलेली. तर मग तेच पण तो एक्सपिरियन्स पण चांगला, त्याच्यावरती आपण पुढे बोलूच. पण मग तुला कसं वाटतं की बाबा हे सगळं आता तू अनुभवतोय है ना? सुरुवात कधीपासून केली आपण? म्हणजे तुझी सुरुवात केली रिव्ह्यूपासून सुरुवात केली, फिल्म रिव्ह्यू. परत आता लोक तुला भेटतात, समोर येतात, ते बोलतात तुझ्याशी. तुला कसं वाटतं त्याच्याबद्दल? सुरुवातीला तसं वाटलं नव्हतं कधी. पहिला तर सोहमच्या चॅनलवर पुन्हा एकदा आलो आहे. दुसऱ्यांदा, पहिल्यांदा जेव्हा आलो होते तेव्हा 17-18 हजार सबस्क्रायबर होते. बरोबर. आणि आत्ता दुसऱ्यांदा ही वेळ आहे, 50,000 सबस्क्रायबर आपले झालेत. आणि तिथून तो हा प्रवास आत्तापर्यंतचा. तर एक असं वाटत होतं की यार व्हिडिओजला व्ह्यूज जात नाही, थोडं आता बंद करावं किंवा मग काय करावं. पण मी तुम्हाला मोटिवेट करत होतो की आता जे करताय ते करत राहा, सोडू नका मध्ये. बरोबर. तसं मी विचार केला, नाही यार एका व्हिडिओला 200, 300, 500 व्ह्यूज आले तर मग काय सोडून काय अर्थ नाही, करत राहूया. आणि कधी मग एखादा व्हिडिओ जायचा लाखात, मग 50,000, तर मग असं वाटायचं नाही कुठला तरी व्हिडिओ चालणार आणि त्याने आपल्याला बूस्ट मिळणार, पुढे आपल्याला अजून खूप जायचं आहे. ह्याच विचाराने काम करत गेलो आणि सबस्क्रायबर वाढत गेले. आणि आत्ता बघतो तर गुढीपाडवाचा जो मेळावा झाला होता राजसाहेबांचा, तेव्हा एक जण भेटला होता आपल्याला, माहिती ना? हो, बरोबर. मग तो भिवंडीवरून आला होता आणि त्याने स्वतः मला ओळखलं. तो पहिला मला ज्याने असं रोडवर ओळखलं. त्याच्यानंतर एकदा असंच आपण गावाला चाललो होतो तुषारच्या, तेव्हा अनिकेत होता माझ्यासोबत दादरला जात असताना एक जण असाच आला. तेव्हा तर मी टोपी वगैरे काय घातली नव्हती, काय नाही, तरी पण त्यांनी मला ओळखलं आणि बोलला तुम्ही मराठी बोलू. म्हटलं हां. मग त्यांनी फोटो वगैरे काढला. मग त्याच्यानंतर आपण अमित साहेबांना भेटायला गेलो होतो. बरोबर. अमित साहेबांना भेटायला गेलो असताना आपण वेट करत होतो राजगडवर. तेव्हा तिकडे काही मुलं आली होती, तेव्हा त्यांनीही ओळखलं. मग त्यांना भेटलो. मग एक जी ओळख असते ती कुठेतरी झाली असं वाटतं मला. पण कसं माझा हा गेटअप जो आहे ना, त्याच्यात बरे लोक ओळखतात. म्हणजे मी कधी जातो तर भरपूर लोक असे असतात, त्यांनी व्हिडिओज पाहिलेले असतात पण त्या गेटअपमध्ये नसतो म्हणून ओळखत नाहीत. बरोबर. आता जे परवाचं उदाहरण सतीश पाटील म्हणून आहेत, जे मनसेचे आहेत, त्यांचे बरेच तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील. पिझ्झाचा व्हिडिओ असेल किंवा मग एका भैयाने एका आपल्या महिलेला छेडलं होतं भर रस्त्यात रात्रीचं, तेव्हा त्याला तो मारला. तो भरपूर तसे व्हिडिओ व्हायरल झाले. त्या दिवशी माझ्या बायकोबरोबर मी गेटवे हॉटेलमध्ये मुंबईच्या गेलो होतो, गोरेगावमध्ये, आणि त्यांनी समोरून मला ओळखलं. ते कधी ओळखलं, त्यांना ओळख मी सांगितली, मी तो आहे. कारण मी नॉर्मल फिरताना असं नॉर्मल फिरतो. तर तशी एक ओळख वगैरे चांगली निर्माण झाली की मग सुरुवातीला असं वाटत होतं की नाही यार काय नाही होणार वगैरे. पण आत्ता कुठेतरी कॉन्फिडन्स येतोय, तर त्याच्यामुळे आता अजून चांगलं करावं असं वाटतंय. सपोर्ट मिळतोय, म्हणजे चांगला सपोर्ट मिळतोय. अमित साहेबांना जेव्हा भेटायला गेलो होतो, तू बघितलंस, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे पुत्र अमित साहेब यांनी स्वतः आपल्या किती नाही बोला अर्धा तास बोलले आपल्याशी. तर एक कुठेतरी वाटतं की नाही, म्हणजे भरपूर लोक आहेत जे मोठे मोठे पदाधिकारी आहेत मनसेचे किंवा मग भरपूर असे काही राजकारणाच्या व्यतिरिक्त माझे मित्र आहेत, ते स्वतः सांगतात की हे जे केलंस ना तू भरपूर चांगलं आहे आणि हे भरपूर कमी लोकांना मिळतं जे तुला मिळालं, मला असं सांगत असतात. आणि त्याच्यामुळे मी जपण्याचा तो प्रयत्न करतोय. नक्कीच. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तू आता मध्ये राजसाहेबांना भेटायला गेलेला, पण तू त्याचा ब्लॉग पण टाकलास तू बरोबर तुझ्या चॅनलवरती, पण तू त्यांच्यासोबत फोटो नाही काढला. म्हणजे तू लांबून त्यांचा व्हिडिओ काढलास बट तू त्यांचा फोटो नाही काढला. तर मग ते कमेंट्स पण वाचले तुझ्या याच्यामध्ये की तू फोटो का नाही काढला राजसाहेबांसोबत, नक्की काय कारण होतं, तर तू सांगू शकशील काय? ॲक्च्युली झालं काय होतं, माझे गोरेगावचे आमचे जे विभाग अध्यक्ष आहेत वीरेंद्र जाधव यांचा 50वा वाढदिवस होता. अच्छा. आणि ते मला बोलले की आपल्याला जायचं आहे म्हणून. मी त्यांच्याकडे ॲज अ सोशल मीडिया म्हणून काम करतो. आता सध्या नाही करत पण तेव्हा करत होतो. आणि मग त्यांनी अचानक मला फोन केला की जायचं आहे.
तर मला आधी माहीतच नव्हतं जायचं आहे म्हणून, कारण आदल्या दिवशी यांनी जेव्हा फोन केला होता राजसाहेबांच्या PA सचिन मोरे म्हणून आहेत त्यांना, त्यांनी सांगितलं की कुटुंबाला फक्त घेऊन बाकी कोणाला घेऊन येऊ नको. आता मी कुठं कुटुंबातला, मी विचार केला की नाही नसेल जायचं म्हणून मी झोपलो होतो. अचानक त्यांनी फोन केला, अरे कुठेच गाडी थांबली येतोस का नाही. तर मी म्हटलं अरे कसं आता कसं जायचं. मग मी आंघोळ वगैरे करून जस्ट बसलो होतो फक्त, आणि मला कुठेतरी वाटलं होतं त्यांचा फोन येईल म्हणून मी तयारीतच बसलो होतो, कपडे वगैरे घातले निघालो. आणि मग तिकडे गेल्याच्या नंतर मी मनाशी तेव्हाच ठरवलं होतं की राजसाहेबांबरोबर फोटो काढायचा नाही. का सर? कारण त्याचं असं आहे की कसं असतं, फोटो आपण कोणाही बरोबर काढतो. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर मी अमित साहेबांना जेव्हा भेटलो तेव्हा मी त्यांच्याबरोबर फोटो काढला, कारण मी त्यांच्याबरोबर भरपूर वेळ बोललो. याच्या आधी भरपूरदा अमित साहेबांबरोबर भेटलो मी, पण कधीच मी फोटो नाही काढला. जेव्हा जी व्यक्ती आपल्याला ॲप्रिशिएट करते तेव्हा त्यांच्यावर आपण फोटो काढला, एक सन्मान मान असतो. तर ते एक आपण बोलू शकतो मी ह्या कारणास्तव त्याला भेटलो होतो आणि म्हणून आमची गप्पा झाल्या, गोष्टी झाल्या आणि मग फोटो काढला. पण जर का तू असंच गेलो, असे तर भरपूर लाखो जण भेटतात. तर मग माझं एक असं आहे की मी एवढं करतोय ना मनसेसाठी, तर मला असं वाटतं की राजसाहेबांनी कधीतरी त्याची दखल, आता राजसाहेब म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व, कधीतरी दखल घेतील त्याची. आणि कधी माझा योग होईल किंवा कोण भेटवेल किंवा मग राजसाहेब सुद्धा बोलतील की नाही छान काम करतोस, कधी असं भेटतील बघतील, तर मला असं वाटतं तेव्हा ती मजा असेल फोटो काढण्याची. उगाच आता मी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो जेव्हा, तेव्हा बरेच मराठी ॲक्टर्स ज्यांना मी भेटतो ते माझे मित्र आहेत, पण तरी मी आजपर्यंत मित्र आहेत त्यांच्यावर फोटो काढतो, पण जे आहेत ज्यांना भेटतो त्यांना नाही काढत फोटो. कारण कशाला उगाच फोटो काढायचं, आपण त्यांना भेटतो आपल्याला माहिती आहे ना, लोकांना काय सांगायची गरज आहे. आणि माझ्या भरपूर तू बघशील ना भरपूर कमी सेलिब्रिटींबरोबर फोटो आहेत, पण मी भरपूर सेलिब्रिटींबरोबर चांगलं माझं आहे पण ओळख वगैरे, पण मी ती तसं मला ते आवडतच नाही. आपलं म्हणजे असतं ना काही लोकांचं तसं. समजलं. परत आपण अमित साहेबांना पण भेटायला गेलो तिकडे, तर आपण चांगलेच गप्पा मारला, अर्धा तास पाऊण तास आपण बसलेलो त्यांच्यासोबत. ठीक आहे. मला असं विचारायचं आहे की नक्की तुझी जी भेट होती ती अचानक, मला पण सकाळीच तू सांगितलं की आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, पण ते कसं घडलं, म्हणजे ते घडून कसं आलं ती गोष्ट? ॲक्च्युली झालं काय होतं, अमित साहेबांचे जे PA आहेत महेश ओवी सर, हां ते मित्र पण आहेत त्यांच्या लहानपणापासूनचे. महेश ओवी सर मला एकदा भेटले होते एका मॅचच्या दरम्यान, मनसेची एक टुर्नामेंट होती तेव्हा भेटले होते. आणि मग ते मला बोलले की अरे तू तोच आहेस ना व्हिडिओ बनवतो, चष्मा वगैरे घालतोस. तर मी म्हटलं हां, मला वाटलं असेल साधाच कोणतरी बघतात ना व्हिडिओ असं. म्हटलं हां, मी म्हटलं तोच आहे. मग त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर आमचे काही पदाधिकारी उभे होते गोरेगावचे आणि विद्यार्थी सेनेचे. पण नंतरला ते मला ते बोलले छान व्हिडिओज बनवतो, असंच बनवताना छान करतोस वगैरे, अप्रिशिएट केलं. तर मी ओकेपर्यंत होतो. आणि नंतर ते पदाधिकारी मला आले भेटायला, बोलले अरे यार कुणा तुझे व्हिडिओ तर हे अमित साहेबांचे PA ते महेश ओवी बघतात. म्हटलं कोण आहेत ते, मला माहीत नाही. ते बोलले अरे महेश ओवी आहेत, अमित साहेबांना जे म्हणजे अमित साहेब जे करतात ते बोलतात असं. म्हणजे ते अमित साहेब दुसरे अमित साहेबच आहेत ते, म्हणजे त्यांचे मित्र आहेत ना, असं नाही फक्त हेच नाही, मित्र आहेत. म्हणजे ते बोलले की अरे आपण इथं जाऊयात, तर इथं जायचं, मग अमित साहेब तिकडे येणार, असं आहे ते, असं मला त्यांनी सांगितलं. मग मी तेवढं काही सिरियसली घेतलं नाही. फक्त मी त्यांना बोललो होतं कधी काय मदत लागली वगैरे तर पक्षाकडून मदत होईल का, तर हो आम्ही तुझ्या पाठी आहेत, तू बोलत राहा, असं मला तेव्हा फक्त बोलले होते. मी त्यांचा काय नंबर घेतला नव्हता. मग अचानक एक व्हिडिओ बनवला, कारण मला ती गरज वाटली होती. मनसेची सोशल मीडिया असेल किंवा काही गोष्टी आहेत मनसे अंतर्गत, ती वाद वगैरे चालू असतात, ते त्याच्याबद्दल मला बोलायचं होतं अमित साहेबांशी. मग असंच मी एक व्हिडिओ बनवून टाकला, रागारागात आपण बनवतो ना, ते त्यांनी म्हणजे बघितलं. आणि मग मला मेसेज केला की अरे कुणाल यार तू कशाला असे व्हिडिओ बनवून टाकतो, तू डायरेक्ट मला फोन करायचा ना, तुला डायरेक्ट अमित साहेबांना भेटवलं असतं, एवढं तू हे कशाला फोन वगैरे करतो. समोरून तुला फोन केला? हां, समोरून पण त्यांनी फोन केला होता. मी त्यांना एक लिंक टाकली होती, मला नंबर मी घेतला एका मित्राकडून आणि त्यांना मी लिंक टाकली. त्यांनी मला बोलले पण नाही का आपण गेलो, अरे तू फक्त लिंक टाकलीस, काय लिंकच्या खाली काय टाकलं नाहीस. मी तो व्हिडिओ बघणार नव्हतो, पण आता मी म्हटलं काहीतरी एक असेल म्हणून ते बघितलं मी. आणि नाही तर तो व्हिडिओ नसता बघितला तर मग लोकांच्या मनात असं झालं असतं की अमित साहेबांना भेटवत नाहीत हे असं. मग ते थोडंसं माझं पण एक हे झाली, चूक झाली. पण अमित साहेबांना भेटलो, बऱ्याच वेळ बोललो, बऱ्याच विविध गोष्टींवर आपण चर्चा पण केली त्यांच्याशी आणि ते पॉझिटिव्ह त्यांनी उत्तरं दिली. तर मला असं वाटतं ठीक आहे, म्हणजे त्यांच्याशी भेटून बोलणं 15 मिनटं 20 मिनटं पण बोलणं ते भाग्य असतं. आपण तो बऱ्याच वेळ बोललो आणि प्रश्न संपले तरी पण आपण बोलत होतो, माहिती आहे ना. बरोबर, म्हणजे मला पण वाटलेलं की थोडंफार काहीतरी होईल, धाकधूक वाटत होती. समोरून आपण बसल्या पाण्याची बॉटल दिली. प्रश्न पण आपण घेऊन गेलो होते 2-3, मी काही प्रश्न घेऊन गेलो होतो, त्याच्या व्यतिरिक्त मग आपण प्रश्न बरेच विचारले. आणि मला नाही तर असं वाटलं होतं नाही यार त्यांचा स्वभाव कसा असेल, राजसाहेबांसारखे असतील का, मग आपण प्रश्न पण विचारताना थोडंसं हे वाटतं. तर मी सुरुवातीला जेव्हा माहिती आहे ना एक असं केलं, सॉरी बोललं, मला असं पहिल्यांदा मी बोललो होतो ना, भीती वाटते मला. पण नंतर जे काय विचारलं आपण ते विचारलं.
एक आदर असतो तो, असं खरं तर प्रत्येकाबद्दल असला पाहिजे. आता आपण म्हणजे झाले आता राजसाहेबांनी आणि अमित साहेबांबद्दल बोलून, तर मला सध्या आता थोडंसं राजकारणावरती येतो मी. तर तुला आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती बघून काय वाटतंय की पाठच्या 5 वर्षात नक्की हे काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये? आपलं कोण कुठे जाते काय समजत नाहीये. परत लोक उठून मतदान करतात असंच न बघता काय मागे पुढे की आपल्यासाठी कोणता नेता चांगला असेल. म्हणजे जर आज आपण बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये बाहेरचे येऊन राज्य करतात ते, बरोबर, बाहेरचे लोक इथे आमदार, उत्तर प्रदेश विकास संघटना, भारतीय कायदे संघटना, त्याच्यावर येऊच आपण त्याच्यावरती पुढे. पण माझा प्रश्न एवढाच आहे की बाकीच्या राज्यात हे सगळं होत नाही की इकडे आपण दुसऱ्या राज्यात घेऊ, फॉर एक्झाम्पल राजस्थानमध्ये जाऊ आपण, तर तिकडे कोणता मराठी नगरसेवक नाहीये किंवा मराठी आमदार नाहीये, मराठी खासदार नाही. पण इकडे जर आपण बघितलं तर ऑलमोस्ट मला असं वाटतं 50% किंवा 40% हे फक्त बाहेरचे आमदार खासदार आहेत. तर हे तुला काय वाटतं आपली परिस्थिती काय चालली आहे महाराष्ट्राची? एक गोष्ट लक्षात घे, आपल्याकडे ना मुंबई आहे आणि मुंबई ही एक बोलतात ना देशावर जर का कोण राज्य करत असेल तर ती मुंबई आहे. दिल्ली तर फक्त नावासाठी कारण ते दिल्ली आधीपासून ते आपण जर का इतिहास पाहिला तर दिल्लीवर अगोदर ते राज्य करत होते वगैरे त्या गोष्टी म्हणून दिल्ली नावासाठी. बरोबर. पण खरं असं जर का बघितलं तर मुंबई ही महत्वाची आहे. पैसा, प्रत्येक जणांचं स्वप्न आहे इकॉनॉमिकली वगैरे सगळं. प्रत्येक जणांचं स्वप्न असतं की मला मुंबईतच यायचं आहे, मुंबईतच काम करा. तिकडे उद्योगधंदे जास्त आहे आणि त्याचसाठी आपला संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला होता. गुजरातला मुंबई हवी होती, पण ती मुंबई आपण मराठी लोकांनी जिंकून घेतली. आपले 105 106 हुतात्म्यांनी आहुती दिली. आणि त्याचमुळे कसं असतं, मी तुला असं सांगितलं बघ, जिकडे साखर आहे तिकडेच मुंग्या जाणार. आणि हे लोक बाकीच्या तिकडे कामच नाही आहेत ना. आणि मुंबई ही प्रत्येकाला हवीशी, ती एक सोन्याची बोलतो ना चिडी आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण तिकडे येतोय, स्थायी होतोय आणि मग तिथे राहत असताना असे दाखले देतोय की हा भारत देश आहे आणि भारत देशात मुंबई आहे, महाराष्ट्र आहे आणि इथे कोणी येऊ शकतं, राहू शकतं. पण ते जे संविधानात जे आपण बघितलं भाषावर प्रांतरचना जी संविधानात झालेली आहे त्याचा आदरच कोण करत नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं 2 गोष्टी मी प्रत्येक वेळेला व्हिडिओ सांगत असतो. 2 गोष्टी जर का तुम्ही लक्षात घेतला मराठी माणसांनी खास करून, की संयुक्त महाराष्ट्राचा लढा का झाला आणि आपला हा भाषावर प्रांतरचना काय आहे हे जर कळलं तर आपल्याला कळेल की आपल्या मराठी माणसाची किंमत आपण कशी ठेवली पाहिजे किंवा आपल्याला स्वतःला लाज वाटेल. या सगळ्या गोष्टी जर का आपण वाचल्या तर मला असं वाटतं वाचलं पाहिजे. कारण ह्यांची हिंमत आता होतीये. ह्यांचे काही उमेदवार उभे राहत आहेत, काही निवडून पण आलेले आहेत. बरोबर. तर बीजेपीमध्ये जर का पाहिलंस तू 40 ते 50% परप्रांतीय आमदार आहेत, जास्तच असतील. तर ही आता सुरुवात आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला बघा माझा असा प्रत्येक वेळेला मी सांगत असतो आमदार, खासदार, नगरसेवक हा मराठी असला पाहिजे. बरोबर. जर का तो परप्रांतीय असेल तर तो मराठीचा आदर करणारा असला पाहिजे. आणि ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच आहेत. आज महेंद्र भानुशाले तू बघतोस चांदवलीचे काय त्यांचं काम असतं आणि काय ते बोलतात की महाराष्ट्रात मराठी असली पाहिजे. त्याचं कारण ते सांगतात प्रत्येक वेळेला. आणि असा एक परप्रांतीय आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अपेक्षित आहे. तुम्ही आमच्यासोबत जर का प्रेमाने राहणार असाल, आमची संस्कृती जपणार असाल, सगळ्या गोष्टी चांगला मिळून मिसळून राहणार असाल तर आम्हाला का तुम्ही नको. पण तुम्ही जर का आमच्यासोबत इकडे तुम्ही दादागिरीने बोलणार असाल, आता कालचीच गोष्ट बघितली कल्याणची, काय झालं बोलायचंच आपल्याला, येऊच त्याच्यावर. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात ना, मुंबई आणि महाराष्ट्र हा प्रत्येकाला हवासा वाटतोय. तर तुम्हाला हवासा वाटतं मग प्रत्येक राज्याची संस्कृती आहे का, ती संस्कृती जपली पाहिजे. नाहीतर मग ती संस्कृती जर का मिळली तर ती भाषा मरेल. आणि बरेच भाषा ह्या हिंदीने पण बंद केलेल्या, मारलेल्या. 250 जास्त लँग्वेज आता आलेले 200-250 वर्षापूर्वीची हिंदी भाषा त्यांनी बऱ्याच भाषा मारलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी बोलायला जर काय गेलं होतो की म्हणजे हे बाहेरचे परप्रांतीय आमदार खासदार त्याचं काय एवढं नाही गोष्ट. बट जर हे लोक मराठीचं म्हणजे अपमान करत राहतील, जसं आता आपण मीरा भाईंदरमध्ये बघितलं की कोण तो तिकडचा आमदार भाजपचा, काहीतरी नयन मेहता ना, असं काहीतरी नयन नाही काहीतरी मेहता आहे, हा असं काहीतरी राजेंद्र काहीतरी मेहता वगैरे, ठीक आहे जे काय असेल आपल्याला काय करायचं. तर त्यांनी काय केलं की बाबा एका त्या मिठाईवाल्याला मारलं, ते पण बाचाबाचीमुळे की त्यांनी बाबा मराठीचा आपला अपमान केला. तर त्यांनी तिकडून काय केलं, बीजेपीचा सपोर्ट घेऊन त्या लोकांनी त्या आमदाराचा सपोर्ट घेऊन तिकडे त्यांनी मोर्चा काढला, मारवाडी गुजराती लोकांचा मोर्चा काढला, व्यापारीचा मोर्चा काढला. तर हे चुकीची गोष्ट आहे. कारण की हे लोक मराठी माणसाच्या म्हणजे मीरा भाईंदर या लोकांना वाटतंय की बाबा ही मराठी माणसाची नाहीये म्हणून हे लोक अशा लोकांचा मोर्चा काढतात. त्यांनी व्यापाऱ्यांचाच मोर्चा का काढला त्याच्या मागे पण कारण आहे, ही मुंबई गुजरातला घेऊन जायचं हा सगळा असं. आणि त्याचमुळे व्यापारी आणि हे गुजराती जर पाहिलंच तो मोर्चा जो होता तो कोणाचा होता,
गुजरातचा ह्याचा व्यापाऱ्यांचा मोर्चा होता. बरोबर. आणि गुजरात जर का आपण पाहिलं तर कुठे येतं, पहिला तिकडून गुजरातवरून येणार हळूहळू हळूहळू विरार, नालासोपारा, भाईंदर ही जागा आहे याची मुंबईमध्ये घुसण्याची. तर त्याच्यामुळे हे लोक आहे ना ते जागे आधी टार्गेट करतात. आपण जर का आता पाहिलं तर इथे आपल्या मुंबईमध्ये येण्याच्या तयारीत येते लोक, आणि त्याच्यामुळे ती ताकद आता मीरा भाईंदरमध्ये ते लोक दाखवण्याचा प्रयत्न करत होते, पण तिथूनच आपण त्यांना थांबवलं आहे मनसेने. तिकडेच रासायनिक दिवशी सभेत काय सांगितलं, ह्यांना घुसायचं आहे आणि घुसायचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे विरार मार्ग आहे. गुजरात जर का आपण पाहिलं सुरत वगैरे सगळे पुढे तिकडे, आणि तिथून ते लोक घुसतात. म्हणून त्यांना ते कसं आहे ते स्थायी होतात. डायरेक्ट मुंबईमध्ये काही लोक स्थायी नाही होते, तिथून सुरुवात होते ते लोक विरारपासून स्थायी होत आहेत. बरोबर. आणि त्याच्यामुळे विरारला आता बरेच जण मराठी लोक आहेत, म्हणून इथे जास्तीत जास्त जेवढं होईल तू बघशील ना, बोरवलीला गुजराती मारवाडी जास्त, बरोबर. कांदवली, ज्यांना जसं असं जमतं ना, जेवढे जसं पैसे आहेत ना तसे ते लोक पुढे येतात. कळलं? म्हणजे ज्यांचा बजेटच नाही ते विरारला राहतात, ज्यांचा थोडा बजेटमध्ये भाईंदर राहतात, थोडा बजेटमध्ये बोरवलीला राहतात, गोरेगावला, मग असे करून घुसायला बघतात. आणि त्याच्याचमुळे हे एकदा घुसून महाराष्ट्रामध्ये एकदा त्यांची आपली, आपण बोलतो ना की हा इतिहास हा भूगोलामुळे, राजसाहेबांनी प्रत्येक वेळेला सांगितलंय इतिहास हा भूगोलामुळे. याचा अर्थ काय, एखादी जमीन जर का तुझ्या हातातून सटकली, निसटली, तर मग तिकडचा तू नाहीस. एकदा तुझी भाषा जर का गेली आणि तुझी जर का जमीन गेली तर मग तू कुठलाच होत नाही. राजसाहेब जसं सांगतात, त्याच्याचमुळे आपली जमीन आणि आपली भाषा वाचवायची, तेव्हाच आपल्या महाराष्ट्राने मराठी वाचेल. म्हणजे तू राजसाहेबांबद्दल बोललास तर आता राजसाहेबांनी म्हणजे खूप पकडून ठेवलं आहे मराठी माणसाचं एकत्र आणणं, म्हणजे यांना सपोर्ट पण चांगला भेटतोय. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये लोक त्यांना सपोर्ट करतात. आपण मोर्चामध्ये पण बघितलं आहे, मीरा भाईंदरच्या मोर्चामध्ये म्हणजे एवढे मनसैनिकांना अटक असून सुद्धा तरी मराठी मनसैनिक काय सामान्य माणसाला पण पकडलं होतं त्या, पण तरी पण सुद्धा जेवढ्या संख्येने लोक तिकडे उपस्थित होती म्हणजे खरंच आश्चर्यचकित आहे. म्हणजे आपण बोलतो की बीजेपी, राजसाहेब बोलले की बीजेपी सत्ता ही भले राज्यामध्ये असेल किंवा विधानसभेत असेल, पण मनसे जी सत्ता आहे ती रस्त्यावर. पण अजूनपर्यंत असे काही लोक आहेत, परप्रांतीय लोक पण आहेत आणि काही मराठी लोक पण आहेत, जे राजसाहेबांना म्हणजे काय बोलतात त्यांचा विचार किंवा त्यांना काय सांगायचं आहे ते लोकांपर्यंत अजून पोहोचत नाही. तर तुला काय सांगशील त्या माध्यमातून की त्या परप्रांतीय लोकांना की बाबा नक्की काय राजसाहेबांना सांगायचं आहे? राजसाहेबांना काय सांगायचं आहे हे मला असं वाटतं, तुम्हाला जर का सरळ साध्या भाषेत ऐकायचं असेल तर राजसाहेबांचं एक हिंदी भाषण आहे, त्याची लिंक टाक डिस्क्रिप्शनमध्ये, मी देतो तुला. तर ते बघा, आणि ते बघितल्याच्या नंतर पण जर का कुठल्या परप्रांत्याला राजसाहेब समजणार नसतील, कळणार नसतील, तर मग ते मुद्दाम करतात, म्हणजे झोपेचा सोंग करतात. आणि त्याच्यामुळे आमचा विरोध हा मुसलमानांना, आता नवीन चालू आहे ना हिम्मत है तो टोपीवाली से मराठी बोल के नितेश राणे, कसं आहे आमचा विरोध हा मुसलमानांना नाही, हिंदूंना नाही आहे, मराठीला नाही, कोणालाच नाही. आमचा विरोध आहे मराठी भाषा, महाराष्ट्राची संस्कृती याच्या विरोधात जो असेल मग तो मराठी का असेल ना, त्याला पण आम्ही मारलेलं आहे आणि मराठी माणसाला मारलेलं आहे. ही गोष्टच समजून घेत नाही मुळात, आणि त्याच्यामुळे ही गोष्ट समजण्यासाठी राजसाहेबांचा जो व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळेल. माझा मराठी बोलू चॅनलवरचे माझे व्हिडिओज बघा, मी त्याच्यावर सातत्याने रोज सांगत असतो. एक जे काय प्रश्न असेल तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, सोहमच्या इनबॉक्स ह्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये लिहा, त्याचं प्रतिउत्तर मी देईल. सोहमला सांगेल किंवा सोहम पुढच्या व्हिडिओ तुम्हाला सांगेल. त्या सगळ्या गोष्टी आहेत. एक तर मोठा तो राजसाहेबांचा व्हिडिओ पाहिला तर मला असं वाटतं सगळ्या गोष्टीचं क्लिअर होतील सगळ्या गोष्टी. त्यांची तू मुलाखत पण घेतली, ज्यांचे ते त्या म्हणजे राजसाहेब ज्या तिथं आलेले हे करायला, सभा घ्यायला तिकडे वाघेश सारस्वत, त्यांची तू मुलाखत. ते स्वतः परप्रांतीय आहेत, मनसे पक्षाचे सरचिटणीस आहेत, स्वतः परप्रांतीय आहेत, वाघेश सारस्वत उत्तर प्रदेशचे. मी त्यांची पण लिंक देतो तुला, ती पण लिंक टाक. ते काय बोलतात, एक परप्रांतीय काय सांगतोय मराठीबद्दल ते तुम्ही नक्की पाहणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं काही परप्रांतीय आहेत जे मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी करतायत, किंवा हिंदी मीडिया असेल ते मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. बघ तू जर काही गोष्ट लक्षात घेतली, TV9 मराठी, ABP माझा हे मराठीत पण आहे, हिंदीत पण आहे. पण हे काय करतायत माहिती आहे काय, हे मराठीवाले आहेत ना मराठीला पाठिंबा देतात, हिंदीवाले हिंदींना पाठिंबा देतात. समजलं, म्हणजे चूक बरोबर काय बघत नाही मागे पुढे, फक्त त्यांचा TRP वाढतोय ना. मराठीबद्दल चांगलं बोललं मराठी न्यूज चॅनलने तर मराठीचा TRP वाढतोय, हिंदीबद्दल मराठीचं वाईट बोललं तर तिकडे. चॅनल एकच आहे, मालक एकच आहे, पण हे लोक असं राजकारण चालू आहे सगळं. आणि हे सगळं फक्त आणि फक्त ह्याच्यातून लोकांची माती भडकते हे बघतच नाही आहेत मीडियावाले. जे खरं आहे ते खरं तुम्ही दाखवायला पाहिजे. मग ते मनसेच्या विरोधातलं खरं असेल तर ते खरं दाखवा, खोटं असेल ते खोटं दाखवा. आता परत माझा असा प्रश्न आहे की आपण बघतोय की राजसाहेबांचे जे भाषण झालं, जेव्हा मोर्चा जो म्हणजे उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आले, त्यानंतर काही जे UP बिहारचे जे ॲक्टर आहेत है ना,
तू बघितलं असेल की पवन कल्याणचं झालं, परत ते खासदार निशिकांत दुबेंचं झालं, अजून 2-3 मला नाव लक्षात निरुवा बरोबर. हा त्याचं की म्हणजे ते लोक खुली धमकी देतात राजसाहेबांना किंवा ठाकरे. बघ हे कसं आहे माहिती आहे, जे धमकी देतात ना, जे कलाकार आहेत ते तिकडचे खासदार आमदार आहेत, ते कोणीही कलाकार आहेत. म्हणजे आता परवा काय त्याचं नाव, तो तेरे नाममधला सन ऑफ सरदार 2 मध्ये येतोय तो, काय त्याचं नाव चांगलं, रवी किशन. तो पण काहीतरी बोलतो, तो पण खासदार आहे तिकडचा. कसं आहे आता तिकडे बिहारमध्ये इलेक्शन चालू आहे, तो पण हेच बोलला की आणि हे अर्ध्यापेक्षा जास्त भाजपचे बरोबर, सगळे भाजपचे ते 100%. आणि त्याच्यामुळे ह्यांना काय ना वाद चिघळवायचा आहे. एक छोटी कानाखाली मारलेली ह्या लोकांनी एवढं इथपर्यंत भाईंदरमध्ये बरोबर एक कानाखाली मारलेली यांनी युपी बिहारमध्ये केवढं गाजवलं. आता ही काल कल्याणमध्ये जी घटना घडली त्यांना आपल्याला ते मेसेज द्यायचं आहे, ते आता काय करणार हे लोक, किती गाजवणार आहेत त्याच्याबद्दल कोण बोलेल का ते बोलतो ना. आता याच्या पुढे ना हाताने नाही पायाने त्यांना उत्तर दिलं पाहिजे. कसं मारलं त्या मुलीला. म्हणजे खरं मित्रांनो, जर तुम्हाला माहिती नसेल तर काल का परवा झाली घटना कल्याणमध्ये, परवा झाली आय थिंक, काल टेलिकास्ट झाली. परवा तिथे आविर जाधव गेले म्हणून ते टेलिकास्ट झाले, तर ते आलं पण नसतं आलं. ते अशा भरपूर गोष्टी असतात त्या दाबल्या जातात, मीडिया समोर येत नाहीत. झालं काय की तिकडची एक रिसेप्शनिस्ट मुलगी होती, तर तिला डॉक्टरने सांगितलेलं की जर कोण पेशंट आलाय किंवा काय त्याला बोल जरा थांबायला, मी MR सोबत बोलतोय, रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते त्यांच्यासोबत बोलतोय. तर तिकडचा एक कोण गोकुल का माहिती असेल लोकांनी बघितलं असेल, तर त्याच्यावर काय बोलायचं. म्हणजे प्रश्न माझा असा आहे की बाबा, जेव्हा एक लाफा बसतो मराठी माणूस, जेव्हा एक लाफा मारतो परप्रांतीला, म्हणजे हे मराठी परप्रांतीची गोष्ट नाहीये, बरोबर. राजसाहेब पण त्याशी बोलले की हे जातीवादी, याच्या जागी मराठी जरी असतं ना आम्ही तरी विरोधात असतो. आणि हे आता मला सांग, अक्षय शिंदे प्रकरण झालं, बरोबर, कोणी पकडलं? मराठी असून पण मनसेने पकडले. आमच्या संगीता भिजलानी म्हणून आहेत बदलापूरच्या महिला अध्यक्ष, त्यांनी स्वतः पकडले त्या अक्षयला, बरोबर. तो अक्षय शिंदेचं प्रकरण तेव्हा बाहेर पडलं, तेव्हा गाजलं. मराठीच्या विरोधात नाही मनसे हे जे बोलणार आहेत ना, त्यांच्यासाठी माझं उत्तर आहे माझं तेच म्हणणं आहे की त्या बँकेच्या आंदोलनामध्ये मराठीच्या कानाखाली मारले. आम्ही कुठल्याही हिंदूंच्या विरोधात नाहीये किंवा मुसलमानांच्या विरोधात नाही, आमच्या संस्कृती, आमच्या बोलतात ना गोष्टींच्या विरोधात जो असेल त्याच्या विरोधात आम्ही. मग तो चुकीचा करणारा मराठी का असं नाही, त्याला थोडी डोक्यावर घेणार आहे आम्ही, त्याला खालीच पाडणार. आणि कालचं प्रकरण जर का त्या जागी मराठी असतात तरी पण त्याला चोपलं असतं. हिंदी न्यूज मीडियाचं मला हे असं वाटतं की बाबा, मी बघत होतो आता मध्ये की खूप मनसेचे कार्यकर्ते, संदीप देशपांडे झाले, अविनाश जाधव झाले, त्यांना त्या लोकांनी बोलवलं तिकडे. त्यांचं ते इंटरव्ह्यू टाईप असतं ना, जे प्रत्येक पक्षातून घेतात ते लोक, एक लोक, आणि ते चालू करतात. तर त्याच्यामध्ये ते लोक असं दाखवायचा प्रयत्न करतात की मनसेवाले किती म्हणजे किती तुच्छ आहेत किंवा त्यांचे गुंड आहेत सगळे, असं दाखवायचा प्रयत्न करतात ते मुद्दाम. आणि न्यूज में सारखं की मीरा भाईंदर में चमाट मारा, ये मारा, मराठी दादागिरी कर रहे लोक. मग मला आता तेच सांगायचं, कालची न्यूज झाली, ठाण्याची न्यूज झाली, तिचे एक व्यापाऱ्याला, बाकीच्या एक मराठी व्यापाऱ्याला एवढ्या लोकांनी मारलं, 8-9 जणांनी मिळून मारलं. त्याच्याबद्दल कोणच काय बोललं नाही. तर हे सगळं काय राजकारण नक्की यांचं काय चालू आहे, यांच्या पाठी कोणाचा हात आहे किंवा काय? एक तर तू जर का गोदी मीडिया हा शब्द ऐकला असेल तर तुला समजेल. बरोबर, ऐकलाय. गोदी मीडिया म्हणजे काय, ह्या हिंदी मीडियाला विकत घेतलं या मोदींनी. आणि त्याच्यामुळे जे कसं असतं माहिती आहे का, आता ही हुकुमशाही चालू आहे. आता तुझा एक बिझनेस आहे, माझा समज माझं चॅनल आहे, आता बरेच यूट्यूब चॅनल पण ते विकले गेलेले आहेत. माझं चॅनल आहे, मला यूट्यूबवरून जे काय पैसे मिळतात ते मिळतात, पण ॲडवरून मला काय जे पैसे मिळतात ते मिळतात, पण मला अजून पैसे कसे भेटतील? पॉलिटिकल सपोर्ट. नाही, पॉलिटिकल सपोर्ट तर असतो, पण दुसरं गोष्ट कशी असते, एक पॉलिटिकल पक्ष असं सांगतात, मी आता ते माझ्या मर्जीने बोलत आहे, पण काही बोलतात त्याच्यावरून मी सांगतोय की हे जे आता सत्तेतले पक्ष आहेत ना, ते लोक जाऊन मीडियावाल्यांना ऑफर देतात, आमच्या विरोधात बातम्या लावायच्या पण किती मोजक्याच, आणि ते पण थोडं चालवून संपून टाकायचं. पण ज्या आमच्या फेवरमध्ये असतील किंवा मग आमचं काहीतरी चुकीचं असेल ते झाकण्यासाठी म्हणून तुम्हाला काहीतरी आम्ही बातमी देणार, ती चालवायची, ती कंटिन्यू चालवायची. आता हे सांग मला, हे शिंदेचे किंवा ते जेवण खराब झालं म्हणून ते कानाखाली मारले, फायटिंग केली, ते सगळं काय विधानसभेत संपलं? ते विधानसभेची भांडणं कुठे चाललं का? ह्या गोष्टी चालतच नाही आहेत. त्या गोष्टी बंद करण्यासाठी म्हणून काहीतरी गोष्टी आणल्या जातात. आणि लोकांचं पण तसंच असतं की एखादी गोष्ट विसरण्यासाठी म्हणून आपण एक छोटी गोष्ट का होईना नवीन आली की आपण मागची सगळी गोष्ट विसरतो. प्रत्येक वेळेला सांगतात. आणि मला असं वाटतं त्यासाठी आपण मूर्ख न बनता कामा नये, प्रत्येक गोष्ट आपण जागृत राहिलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी नीट लक्षात, राजकारण तुम्ही मला असं वाटतं थोडं बहुत समजलं पाहिजे. आपलं ते जीवनभरात जे काय घडतंय सगळं आपलं राजकारणाशी निगडीत आहे. बरोबर. आत्ता त्या दिवशीची एक बातमी माझा एक मित्र सांगत होता, इलेक्शनच्या वेळेला तिकडे रस्त्यात खड्डे होते काहीतरी, तर त्यांनी सांगितलं काम, आमदाराला सांगितलं काम नाही. आमदार बोलतात पैसे तर दिले होते ना इलेक्शनच्या वेळेला. म्हणजे ह्यांना सवय लागली आहे पैसे द्यायची. म्हणजे 2-2, 5-5 हजार रुपये तुम्ही घेतले की 5 वर्ष बोलायचं नाही. म्हणजे तुमची किंमत काय?
नाही, आम्ही तर पैसे एकाला 2,000 ते 5,000 वाटणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? असं तो आमदार जर का बोलत असेल तर मग सवय लागली पैशाची, तुला कामाची काय गरज. असं आत्तामध्ये मी कुठे गेलो होतो संगमेश्वरला, कुठे तिकडे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना जिकडून शेवटी निसटलं होतं ना ते वाडा, हां, तिथं मी जात असताना तिकडं पाहिलं मी एक मोठा असा फ्लॅक्स लावला, त्याचा आमदाराचा बड्डे होता म्हणून. मोठा, एकदम मोठा, नाही ना बोलत तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. 25-30 फूट असा उभा, आडवा तर भरपूर 100 फूट असेल असा. आणि रस्ते बघतोय ना आम्ही जाताना, मी व्हिडिओ पण काढलाय, म्हटलं पाठवेल तो व्हिडिओ आज का बघतो. खड्डे 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 पूर्ण. आणि सला बोलतोय ह्याला इथे पैसे खर्च करायला, तिकडे बॅनरवर पैसे खर्च करायला, हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी. आणि याचा प्रश्न जर का विचारता मग ते बोलणार तुम्हाला तर इलेक्शनला पैसे दिलेत ना, तुम्ही का बोलताय. नाही तर मग जास्तच कोण बोललं की त्याला पैसे देऊन त्याचं तोंड बंद करायचं. हेच सगळं भारतामध्ये चालू आहे, हे सगळं राजकारण. त्याच्यामुळे आपला भारत देश बोलतो ना आपण भ्रष्टाचारी आहे. भ्रष्टाचार भारत याचमुळे, कारण आपला भ्रष्टाचार कधीच थांबत नाही. आपल्या खालच्यापासून ते वरच्यापर्यंत सगळे भ्रष्टाचार आहेत. फक्त हे लोक मीडियासमोर येतात किंवा दाखवतात ना की आम्ही खूप चांगले आहे म्हणून. हे नाही आहे, हे सगळं चुकीचं आहे, हे ढोंग आहे. मला असं वाटतं तुम्ही राजकारण समजलं पाहिजे. आणि का मी तुम्हाला प्रत्येक वेळेला बोलतो राजसाहेबांना संधी दिली पाहिजे, कारण सगळ्यांना संधी देऊन झाली ना, ते एकदा शिव्या तरी देण्यासाठी त्यांना संधी द्या. राजसाहेबांना काम नाही झाले म्हणून शिव्या देण्यासाठी तरी सगळ्यांना ते दिले ना, एकदा त्यांना द्यायला काय हरकत आहे. या मताचा मी आहे. आणि त्यासाठी राजसाहेबांनी कुठलीही भूमिका घेतली ना तरी पण मी त्यांच्यासोबत असणार. मग ते भाजपबरोबर कोणाबरोबर, माझा मेन हे आहे की राजसाहेबांनी काम केलं आहे नाशिकमध्ये, आणि ते काम मला असं वाटतं महाराष्ट्रात पण होऊ शकतं. आणि त्यासाठी आपल्याला संधी द्यायची त्यांना. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता एक फॅमिली, राणे फॅमिली, त्यांच्याबद्दल ते आता खूप गाजत असतात मध्ये, म्हणजे त्यांना शिव्याच पडत असतात मोस्टली. त्यांना खरं तर भाजपमध्ये घेतलेत त्यासाठी. बोल पुढे. तर त्यांचं असं आहे की म्हणजे जेव्हा सभा होती तेव्हा राजसाहेबांना, जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा राजसाहेबांना बोलवलं त्यांच्या सभेमध्ये. तेव्हा राजसाहेब तर आहे दिलदार माणूस, जे मित्रांसाठी शेवटी उभे असतात. तर त्यांनी जी सभा घेतली त्यानंतर ते निवडून पण आले, भरघोस मताने निवडून आले. पण नंतरला जे त्यांचं वाक्य होतं जेव्हा राजसाहेबांनी उद्धव साहेब एकत्र येणार होते की एकाचा 0 आमदार आहे किंवा काय नाही, एकाचा 20 आमदार, एकाचा 0 आणि 20 किती, काहीच नाही. तर हे असं आमच्या फक्त 135 आमदार आहेत, म्हणजे काय फरक पडत नाही, ठाकरे परिवार किती एकत्र तरी फरक पडत नाही, यांचं असं मत होतं. तर तुला वाटतंय का की जर ठाकरे परिवार म्हणजे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर हे सगळे शांत बसतील? बघ, ठाकरे बंधू एकत्र आले तर काय चित्र येईल हे मीडियाने आपल्याला, मला असं वाटतं, सांगितलेलंच आहे. बरोबर. 52 का 53% हे ठाकरेंच्या बाजूने. अच्छा. आणि त्याच्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय होतं आहे आपण ते 5 जुलैला बघितलं ना. हां, बरोबर. आणि इलेक्शनला अजून तर युती जाहीर पण नाही झाली आहे. आणि ते का नाही जाहीर झालं त्याच्यामागे राजकीय कारण आहेत, आणि ते होणार. तुला वाटतंय होईल? 100% होणार. फक्त ते गोष्टी अशा आहेत ना की बघ कसं आहे, आता राजसाहेबांनी परवा जी सभा झाली, राजसाहेबांनी भाजपवर किती टीका केली. बरोबर. आत्ता जर का राजसाहेब तिकडे गेले भाजपमध्ये तर लोक नावं नाही ठेवणार ना. बरोबर. की अरे हा माणूस आत्ता बोलला की गुजराती लोक किंवा हे सगळे महाराष्ट्र मुंबई लुटायला, आत्ता हे स्टेटमेंट आहे ना. जर का त्यांना जायचं नसतं ना तर हे स्टेटमेंट त्यांनी दिलंच नसतं. दुसरी गोष्ट अशी आहे, त्यांचे जर का उद्धव साहेबांना विचारलं किंवा राजसाहेबांना विचारलं तर ते काय सांगतात, तुम्हाला जे पाहिजे, महाराष्ट्रातल्या जनतेला जे पाहिजे ते होईल, थोडं थांबा. हे असं आहे ना. जे काय आता मला असं वाटतं बाळा नांदगावकर साहेब पण त्याविषयी बोलले, जे तुम्हाला हवं आहे तेच होईल, थोडा वेळ घ्या. अविनाश जाधव साहेब पण बोलले थांबा जरा, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात. हे स्टेटमेंट त्यांचं पॉझिटिव्ह आहे आणि हे इथे निगेटिव्ह आहे. एक वेळेला राजसाहेब एकटे लढतील जरी हे ठाकरेंबरोबर नाही गेले, पण बी जे पीबरोबर जाणार ना, एवढं मला असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण विचार कर ना, जर का गेले ते तर तो राजकारणाचा भाग झाला, त्याचं स्पष्टीकरण पण ते देतील पुढे. पण मला असं वाटतं वैयक्तिकरित्या नाही जाणार, ठाकरेंबरोबर जातील, म्हणजे 2 ठाकरे भाऊ एकत्र येतील, नाहीतर मग एकटे लढतील. कारण आपण जर का पाहिलं महानगरपालिकेच्या निवडणुका हे स्वबळावरच लढवलं. बरोबर. तर ते स्वबळावर लढू शकतात. तुला काय वाटतं की जेवढं आता म्हणजे तू कमीत कमी किती मराठी माणसाला तू जागृत करत आलायस, म्हणजे आणि परत माणसाची बाजू मांडत आलायत, तर तुला काय वाटतं की तुला जेवढा सपोर्ट पाहिजे तेवढा भेटतोय का? असं वाटतं तुला की कुठेतरी कमी पडतंय काय? सपोर्टचं कसं असतं, आता जसं मी सांगितलं की बरेच जण, मी व्हिडिओ जेव्हा बनवत नाही तेव्हा बरेच मला मेसेज येतात. काही लोक मला व्हॉट्सअपवर पण जॉईंट आहेत, काही लोक मला पैसे पाठवतात की तू फक्त यूट्यूब करतोयस तर तुला आर्थिक मदत म्हणून. मला महिन्याला बरीच चांगली रक्कम येते यूट्यूबवरून तर येतेच, पण काही लोक मला स्वतः महिन्याला, दर महिन्याला मला स्क्रीनशॉट पाहिजे येतो. महिना झाला की दादा हे पैसे, दादा या महिन्यात नाही पाठवला, अरे सॉरी वगैरे, असे मेसेजेस पण येतात. एवढं प्रेम आहे त्यांचं माझ्यावर.
म्हणजे त्यांचं मत असंच आहे की त्यांना आता सवय लागली माझी, त्यांना मी म्हणजे व्यसन आहे आता. तू बोलायचं बंद करू नको बोलतात, तू जे बोलतोस ना आम्हाला ऐकायला आवडतं, आणि तुझी मला बरेच जण भेटा बोलतात तुझी बोलण्याची स्टाईल आम्हाला खूप आवडते आणि तू आहे ना बोलायचं बंद करून, असे मला बरेच कमेंट आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं मी जे काय बोलतो ते हे मराठी माणसाने जागृत होण्यासाठी म्हणून बोलत असतो. आणि जे राजसाहेब सांगतात किंवा राजसाहेब जे बोलतात ते मी रिपीटेडली सांगत असतो, कारण राजसाहेब हे सतत बोलत नसतात. आणि मी जे मनसैनिक महाराष्ट्र सैनिक असेल त्यांच्यामध्ये जे बोलतात ना संभ्रम निर्माण झालेले असतात ते कुठेतरी दूर करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि त्याचमुळे मी बोलत असतो प्रेम हे भरपूर जणांचं असतंच, आणि एखादा विषय जर का चांगला मांडला तर भरपूर जण प्रेम देतातच. आणि प्रत्येक व्हिडिओमधून मला सबस्क्रायबर वाढत आहेत, कुठे असं मायनस तर होत नाही. तर त्याच्यामुळे प्रेम चांगलं मिळतच आहे आणि चांगलंच सगळं सपोर्ट आणि पाठिंबा आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे, आता लास्ट 1-2 प्रश्न राहिले आपले. हा एक गंभीर प्रश्न आहे, कारण की ही गोष्ट मला असं वाटतं मागच्या 10-15 वर्षापासून चालली आहे की मुंबईमध्ये बिहारवरून झालं, दुसरीकडून झालं की ट्रेनच्या ट्रेन भरून येतं रोजच्या रोज आहे ना, 48 ट्रेन म्हणजे UP बिहारवरून येतं ते. तर असं कुठं वाटतं का की बाबा आपण परत ते राजसाहेबांनी मध्ये जेव्हा राजसाहेबांचं घरी इंटरव्ह्यू झालेला त्याच्यामध्ये ते बोललेले की JNPTची भरती होती तिकडे गुजरातमध्ये त्याचा इंटरव्ह्यू, मुंबईमध्ये हे होणार होतं पण गुजरातमध्ये इंटरव्ह्यू. म्हणजे हे नक्की काय चालू आहे की इकडच्या मराठी मुला मुलींना इकडची नोकरी मिळवून द्यायची नाही आहे, किंवा असं काय तुला वाटतं का की बाबा बाहेरचे लोक जर आले तर बाबा इकडच्या लोकांना स्थानिक लोकांना नोकरी भेटणार नाही? किंवा बघ सरकारचा डावच असा आहे, भाजप सरकारचा डावच असा आहे की जितकं होईल, म्हणजे भाजप सरकार नाही बोलत मी, केंद्रातले जे सरकार असतं ना त्यांचा डावच असा आहे जितकं होईल, फक्त महाराष्ट्र बाकीच्या राज्य नाही, कारण इथे रोजगार आहे, जितकं होईल तितकं बाहेरचे लोक इथे आणायची. भरपूर असे आता मुंब्रा भिवंडी हे ठिकाणं जो बघशील ना तू हे स्थायी केलेले आहेत ठिकाणं. बरोबर, महाराष्ट्रात आधी सगळे मराठी होते, जास्तीत जास्त मराठी होते, पण एक एक जागा जी आहे ना ती फक्त आणि फक्त ती परप्रांतीयांनी घेरलेली आहे. आणि तिकडचा आमदार तिकडचे लोकप्रतिनिधी तिकडे जबाबदार असतात त्या सगळ्या गोष्टींसाठी, कारण ते वाढवत असतात, त्यांना मतं पाहिजे असतात म्हणून त्यांचा मतदार ते एक बनवतात. जर का तू पाहिलं एक छोटी छोटी जागा असते आणि त्याच्यामुळे ते कसं आपल्याला मतदान. आता बाळासाहेबांचं घे ना, बाळासाहेबांनी झोपडपट्टी काय ते सुरू केलं होतं ना, झोपडपट्टी तोडून झोपडपट्टी धारकांना नवीन घर, तेव्हा किती परप्रांतीय घुसले. मला असं वाटतं वैयक्तिकरित्या बाळासाहेबांचा राजकीय हेतू तो असावा की माझे मतं वाढण्यासाठी म्हणून मी लोकस्थायी करतो हा असावा, आणि त्याच्या विरोधात राजसाहेब होते. प्रत्येक एक राजकारणामध्ये एक बोलतात ना की राजकारणाचा हेतू तो असतो, मला मतदान नाही होत आहे ना तर मी काय करणार, बाहेरचे मतदार इथं घेऊन येणार म्हणजे मला मतदान होईल. आणि ते महाराष्ट्रात बोलतात ना आधीपासून होतं आहे, आणि त्याचमुळे मुंबईमधून किंवा महाराष्ट्रामधून मराठी माणसाचा टक्का कमी नाही होते, यांचा टक्का वाढतोय. हे खूप बघितलं की सारखं हे BJP वाले किंवा दुसरे. आता मला सांग शेवटची जनगणना कधी झाली? मला एवढं माहिती नाही, आता 21 काहीतरी समथिंग झाली आहे. 21ला. ओके. हां, आता तेच आता जी होईल ना पुढची तेव्हा कळेलच. आणि तोपर्यंत कसं आहे माहिती आहे, मराठी माणूस ह्यांच्यामध्ये दबलेला असेल. तेच एकच आहे गोष्ट, चुकीचं एकच गोष्ट आहे, महानगरपालिकेला हे ठाकरे पाहिजेच पाहिजे. आणि हे मराठी जनतेला पण माहिती आहे सगळ्या. काही जे आहे जे पक्षाला बांधिलेत, जे भाजपच्या पक्षाला बांधिलेत, जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बांधिलेत, ते स्वतः मला तर असं वाटतं हे यांची एकनाथ शिंदेची घुसमट होत होती जेव्हा हे काँग्रेसबरोबर होते तेव्हा. आता तर राष्ट्रवादी जे अजित पवार हे त्यांच्यावर येऊन बसले, हे सगळं राजकारण आहे. हे धर्मवीर पिक्चरमध्ये सगळं दाखवलं, हे सगळं चुकीचं आहे. हे सगळं ह्यांच्या फायद्यासाठी दाखवलेल्या गोष्टी आहेत. आणि प्रत्येक चित्रपट हा होतो हा त्या नेत्याच्या फायद्यासाठी होतो, कोणासाठी स्पॉन्सर असतो. पहिला भाग जर का धर्मवीरचा पाहिला तर आपण चांगला होता पाहिला, पण दुसरा भाग जर का पाहिला तर आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांबद्दलच असं वाटत होतं की त्यांचाच चित्रपट होता असं वाटलं. तर त्याच्यामुळे प्रत्येक हे अशा गोष्टी असतात. तर हेच की बाबा हे लोक मुद्दामून, आता जसं इलेक्शन येणार आहे BMCचं, तर त्याच्यामुळे मुद्दामून दाखवायचा प्रयत्न करतात की मराठी माणसाचा टक्का किती कमी आहे, 25-30% आहे, 25-30% आहे. मुद्दामून लोकांच्या मनात असं भरवतात की बाबा मराठी. मी तुला सांगतो बघ, 2-3 वाक्य आहेत. मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचतो, मराठी माणसाचा टक्का महाराष्ट्रात मुंबईत कमी आहे, मराठी माणूस काहीच करू शकत नाही, व्यापार करू शकत नाही. हे मी तुला सांगतो ना, सकाळी दूधवाला, पेपरवाला कोण असतात जास्त? मराठी माणसं. गाड्या धुणारं कोण असतं? मराठी माणसं. कामावर बाया कोण असतात? आई आपली किंवा कोण असेल, मराठी असते ना बाई. ह्या सगळ्या ज्या म्हणजे जे बोलतात हे लोक, हे लोक बोलतात परप्रांतीयातून इथे येतात आणि हे जे कामं करतात ते जर का निघून गेले, एक बाई कुठली बोलली परप्रांतीय जर का इथून निघून गेले तर महाराष्ट्र मुंबई चालणारच नाही. अरे आमचे किती लोक जे बेरोजगार आहेत ते काहीही काम हाताला लागेल ते काम करायला बसलेले आहेत.
पण ह्यांच्यामुळे आम्हाला काम करायला भेटत ती नाही. मराठी आपले जे आता वयस्कर जे लोक आहेत ती वॉचमॅन, तर तो वॉचमॅन आहे आणि त्याच्यामुळे तो ना डोक्यामध्ये तो संभ्रम लोकांच्या निर्माण करून ठेवला मराठी माणसाच्या. बरोबर. आणि मी सतत मोठा असतो, तो मराठी माणूस प्रदीप म्हणून तो मुलगा आहे, तो प्रत्येकाला हेच सांगा असतो, मराठी माणूस एक माझा पाय खेचतोय. कुठल्याच याच्यात नसतं, माणूस याची वृत्ती सारखी असते. आणि तो प्रत्येक माणूस बोलतो ना, हाताची पाची बोटं आपण बोलतो ना सारखी नसतात. प्रत्येक माणूस जो असतो ना, तो धर्म आणि जात हे नंतर आलं. असं नसतं की तो त्या जातीचा, तो त्या धर्माचा म्हणून तो तसा, हे मी मानतच नाही. परप्रांतीयामध्ये पण अशा, आता काल जे मारलं त्याने मारलं ते मराठीमध्ये पण आहेत ना, मराठीमध्ये का नाही आहेत? आपण पण बघितलं, तो विशाल कोळी म्हणून कोणतो त्या बायकोला मारून टाकलंय. प्रत्येक माणूस म्हटलं की ती जात असते, त्यांच्यामध्ये तो ते हे असतं. आम्ही पण बोलले की हा मराठी अमराठीचा प्रश्न होता काल. नाहीच आहे, मराठी अमराठीचा प्रश्न नाहीच आहे. प्रश्न हा आहे, पण जास्तीत जास्त जर का तू पाहिलं तर आज महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा जास्त वेळ जातो तो फक्त परप्रांतामधून आलेल्या लोकांवर शोधायला. बरोबर. पोलिसांना आज जर का तू मनसेच्या कार्यकर्त्यांना शोधा, हा महत्वाचा मुद्दा आहे. पोलिसांना 24 तास होतात तरी पण गुन्हेगार भेटत नाही, सापडत नाही. आणि ज्यांच्या हातात काय नाही, ज्यांच्या हातात सत्ता नाही, काय नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सामान्य कार्यकर्ते रस्त्यावरून उचलून आणले. मग ह्याच्या मागे काय, हे सरकारला विचारलं पाहिजे. सरकारने सांगितलं होतं का ह्याला पकडायचं नाही म्हणून? काय गोष्टी आहेत? एक माणूस पकडायला जर 48 तास 24 तास लागतो आणि जे मनसेचे कार्यकर्ते 4 तास शोधून आणतात. ही हे सगळं राजकारण चालू आहे. हे सगळं बोलतात ना की कसलं बेदम, लोकांना एका गोष्टीवरून भडकवायचं म्हणून दुसरी गोष्ट आणली जाते. मी व्हिडिओ बघितला, डायरेक्ट आला तो आणि छातीवर जे लात मारली, ती अशी एकदम कडकीशी मुलगी आहे, तिला काय झालं? तो गुन्हेगार होता, तो क्रिमिनल होता, त्याच्यावर अगोदर 2-3 गुन्हे होते. आणि त्याच्यामुळे कसं असतं ना की या सगळ्या गोष्टी घडून आणल्या जातात काय ठिकाणी. आपल्याला माहित नसतं अरे झालं असेल, पण ते कदाचित घडून पण आणलं असेल, त्याची चौकशी झाली पाहिजे. बरोबर. कारण चोपला तर पाहिजेच. आता इलेक्शन येत आहेत, ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. मुंबई महानगरपालिका म्हणजे तुला सांगतो सगळ्यात जास्त पैसा या महानगरपालिकेमध्ये या भारत देशात. बरोबर. मला वाटतं भारत देशातच ना का जगभरात? भारत देशात. भारताबद्दल. तर त्याच्यामुळे एवढा पैसा, एक वेळेला महाराष्ट्रात सत्ता नसेल तरी चालेल, पण मुंबईमध्ये महानगरपालिका मुंबई पाहिजे, एवढा पैसा आहे. बरोबर. त्याच्यामुळे मग पुढे तर आता भरपूर काय होणार आहेत गोष्टी, आपण अंदाज आता लावू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं मराठी माणूस असावा जो कोणी असेल महापौर, एवढंच माझी इच्छा आहे. ते तर आहेच. आता हे सुनील शुक्ला सारखे उठतात मध्ये उत्तर भारतीय संघटना. बघ, सुनील शुक्ला सारखे जे आहेत ना, ते कसं आहे, त्यांना मला एकच सांगा, तुमच्यात जर का दम असेल ना, तर तुम्ही हे जे इथे करतायत ना, इथे जी युनिटी बनवतात ना, तिकडे युनिटी बनवा आणि तुमच्या लोकप्रतिनिधी आणि सरकारला प्रश्न विचारा की आम्हाला का नाही रोजगार मिळते, तुमचं राज्य मोठं. तुमच्यात जर का दम असेल ना, तर इथे नका येऊन बोलू, इथं नका युनिटी बनवू. तुमच्यात दम असेल तिकडे युनिटी बनवा आणि तिकडे तुमच्या सरकारला विचारा की हे आमच्याकडे का नाही येते, आमच्याकडे का नाही होते. आणि तुम्ही सांगता इकडे त्या इंटरव्ह्यू मध्ये पण बोललो, याच्याबद्दल बोलणार, पण हा कोण आहे, त्याची काय लायकी आहे. पण त्या विषयाबद्दल जे तू सभा मला बोललास की लिंक टाकती, त्याच्यामध्ये पण सेम बोललेत की तुम्ही जे इकडे येऊन हे करतात ते तुमच्या राज्यातल्या लोकांना विचारा की जसं तुम्हाला गुजरातमध्ये पळून लावलं जातं, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तरी काय एवढं हे नाही होत, पण गुजरातमध्ये जर तुम्ही बघितलं की 20,000 गुजरातमध्ये 20,000 लोकांना रातोरात बाहेर काढलं, त्यातले अर्धे इथे आले. तेव्हा हिंदी न्यूज मीडिया काहीच नाही बोलणार, कोण नाही दाखवणार. पण महाराष्ट्र असा एक त्यांना टीआरपी आहे, जिकडे राजसाहेब बोलले तिकडे त्यांना टीआरपी आहे. महाराष्ट्रात टीआरपी नाही, त्यांना महाराष्ट्राचं नाव खराब करायचं, मराठी माणसाचं नाव खराब करायचं आहे, जेणेकरून भारतातून बाकीचे जे राज्यातले लोक बघतात त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन या मराठी माणसाकडे चुकीचा व्हावा आणि या मराठी माणसाची दडपशाही. साऊथ बद्दल हे लोक काय बोलणार? साऊथवाले आपल्या बरोबर आहेत, साऊथला पण माहिती आहे. आणि त्या साऊथ आणि आपण ह्यातनाच आपण भारतीय बोलू शकतो. जे स्वतःचे राज्य मोठे करण्याचा विचार करतात ना, ते खरे भारतीय आहेत. कारण स्वतःचं राज्य मोठे केलं तर देश मोठा होईल. एक्झॅक्टली हेच. आणि हे जे आहेत ह्यांना नाही संस्कृती, यांना नाही काय भाषा, यांना नाही काय बोलतात ना आदर सन्मान नाहीच आहे, यांना नाही राहण्याची नीट काय बोलतात ना हे काय बोलतात त्यांना नीट राहता येत नाही. आपण बोलतो ना आपल्या भारत देशाला कीड लागलेली ती कोणाची आहे, तर UP बिहार, बाकी कोण नाही. आणि त्याच्यामुळे सातत्याने आपण सांगत असतो प्रत्येक ठिकाणी कोणतरी चुकीचं असतं, त्यात हे चुकीचे आहेत, पण त्यातले काही शिक्षित पण आहेत, खूप चांगले मित्र आहेत. मग माझे पण स्वतः मित्र आहेत आणि मी त्यांना कधी पण भैया नाही बोलत, त्यांना भाई हो बोलतो. आणि ते माझ्या भरपूर आम्हाला समजतात, त्या सगळ्या गोष्टी त्या आधीपासून आपल्याबरोबर राहतात, त्यांचा आदर केलाच पाहिजे. आणि मी त्यांना महाराष्ट्रातला मराठीच समजतो. पण हे जे काही आहेत ना, ज्या दादागिरी करतात किंवा ज्या अडाणी आहेत, त्यांना ठेचलंच पाहिजे. मला जाता तुला फक्त लास्ट एवढंच, तू आता तुझे 50 सबस्क्रायबर पण झालेत, लोकांना तू काय सांगशील की बाबा म्हणजे मराठी म्हणजे आता जसं कसं झालंय तुझ्या चॅनलवरती जर मी बघतो तर 2 गट झालेत, एक मराठीचा गट झाला, एक अमराठीचा गट झालाय. जे मराठी सपोर्ट करणार आहे आणि मराठी लोक शिवाय देणार आहे, तर दोघांना तू काय सांगशील की बाबा मराठी माणसांना काय सांगशील आणि अमराठी माणसांना काय सांगशील?
मी दोघांना हे सांगेल बा कसं आहे, माझा आता जो दुसरा गट आहे जो शिव्या देणार आहे, हां प्रत्येक जण जेव्हा मोठा होता तू मोठा होशील तेव्हा पण तुला शिव्या देणार असतात. आता तुम्हाला काही निगेटिव्ह कमेंट आली की तुम्हाला असं वाटतं की अरे सुरुवातीला मला पण असं व्हायचं, पण आता भरपूर निगेटिव्ह कमेंट असं मी डिलीट करून टाकतो. इग्नोर. आणि हे येत असतं जेव्हा आपली प्रसिद्धी होते तेव्हा भरपूर जण भुकणारे असतात. त्याच्यामुळे तो डायलॉग पण आहे ना, हाती चले बाजार कुत्ते भुके हजार. भरपूर एक फेसबुकवर एक माझा व्हिडिओ व्हायरल झाला, ठाकरेंना शिवी दिली म्हणून. त्याच्यावर उत्तर मी दिलं होतं. 28 का 30 हजार लोकांनी लाईक केलं होतं. जवळजवळ तो 1 मिलियन लोकांनी व्हिडिओ बघितला फेसबुकवर. त्याच्या खाली कमेंट बघशील 6-7 हजार कमेंट होत्या. त्यातल्या 3-4 हजार कमेंट शिव्या देणार होत्या. आणि मला माझ्या आई बहिणीवर शिव्या दिल्या हे. पण त्या गोष्टीत ते समजलं नाही. त्यात मी सांगतोय त्या व्हिडिओमध्ये की मी त्यांना शिव्या नव्हत्या दिल्या किंवा काय बोललो नव्हतं. मी त्यांना सांगितलं या भारताचं संविधान सांगितलं, महाराष्ट्रात लढा कसा झाला, मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या तरी पण मला शिव्या दिल्या. हे समजून घेत नाहीत. काही IT सेलवाले असतात, त्यांना मला असं वाटतं त्यांना कळतं पण त्यांना सांगून कळणार नाही. तर त्याच्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही. पण माझं मराठी माणसाला सांगणे आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त होईल तिकडे मराठी बोला आणि जास्तीत जास्त मराठी ग्राहकांकडून खरेदी करा आणि जास्तीत जास्त तुम्ही कसे मोठे व्हाल याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण माझ्या चॅनलचं नाव पण जेव्हा मी विचार केला भरपूर काय ठेवायचं, तेव्हा मी मराठी बोलू हेच ठेवलं. कारण आपलं जर का मराठी टिकवायचं असेल तर एकच आहे, मराठी बोलू. मराठी बोललं तरच ही मराठी टिकणार, नाहीतर ही महाराष्ट्रात मराठी टिकणार नाही. म्हणूनच मराठी बोलू हे चॅनलचं नाव आहे. बाकी हेच जास्तीत जास्त लोकांसोबत तुम्ही मराठी लोकांना आपलेपणाने घेऊन सगळं राहा एवढंच सांगेल. नक्कीच धन्यवाद. तू आज टाईम दिला आणि तू एवढं म्हणजे मराठी माणसांबद्दल करतोय. खरंच खूप छान वाटतंय. तुला स्टार्टिंगपासून आम्ही बघत आलोय आणि आता जसं तुला सपोर्ट भेटतोय तसे असंच भेटून राहू दे. आणि मी आता तू पण बघतो मी जिथे राहतो माझ्या आजूबाजूला सगळे परप्रांतीय राहतात. हां 2-3 फक्त मराठी घर आहे. हां त्या दिवशी आता मी खाली असंच गॅलरीमधून गेलो खाली, तर तिकडे ना बायका बोलत होत्या की तेच मीरा भाईंदर रोडचं केवढं झालं ते. ह्याच्या आधी पण भरपूर मारलंय वगैरे पण ते नाही झालं. अरे क्या वो राज ठाकरे का मन से को अक्कल नाही आहे, ये नाही ते नाही आहे, हे ते आणि मारताय इधर हमको मार के दिखाओ ये ते असं बोलायला लागलं खाली रे. आता ते माझ्या ओळखीचे आहेत, बोलणार तरी कसं. त्यांच्या डोक्यामध्ये संभ्रम झालाय तो की हे चुकीचे आहेत. बरोबर. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी आता बोललो. मी विचार केला ह्यांना आता खाली जाऊन बोलतो. म्हणजे मी ऐकत होतो पण आधी हे काय बोलले राज ठाकरे ऐसे मराठी तो मराठी क्या नहीं आती है मराठी तो हम क्या करें, थोड़ी ज़बरदस्ती किसी से भाषा बुलवा के लेके जाते ऐसे वैसे. हाँ इन लोग बहुत दादागिरी कर रहे हैं और ये 2 ठाकरे एक साथ आएंगे तो भी क्या करेंगे, कुछ नहीं होगा. इन लोग क्या इन लोग बालासाहेब ठाकरे कैसे थे ये कैसे. मग मी खाली गेलो. पण ह्यांना बाळासाहेब ठाकरे जर असतं ना आता ते ह्यांना माहिती पण नसतं पडलं. बाळासाहेब ठाकरे माहितीच नाही त्यांना. बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदुत्व एवढंच माहिती. बाळासाहेबांचा लढा हा पहिला मराठीसाठी होता शेवटपर्यंत. आणि स्टार्टिंग त्यांनी कोणत्या त्यांचे हे लोक कसं माहितीये शिवाजी महाराज असतील त्यांचं मेन विचारधारा ही समजून नाही. फक्त हे लोकांना जयंता आणि तिलाच हे वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जायचं. मी खाली गेलो. मी त्यांना सांगितलं देखो बोललो अभी बिहार में इलेक्शन चालू है और इसके पहले बहुत बार हुआ है ना कान के नीचे मारा ये वो. अगर आपके घर में मैं आता हूँ और मैं बोलूँगा की मेरे को आपकी याद. मी त्यांचं सांगितलं, त्यांना भरपूर समजावलं. तुमच्या राज्यात जर काम येऊन बोललो की आम्हाला मराठीतच बोलायचे तर तुम्ही काय बोलणार. नाही हमको मराठी आती तो हमको भी नाही आती ना हिंदी. बरोबर. ह्या लोकांना असं वाटतं हम क्या बोले म्हणजे तुमच्यासाठी आम्ही कम्फर्टेबल का हो. या भरपूर गोष्टी मी त्याला सांगितल्या. आणि मग छोट्या भरपूर काही गोष्टी निघाल्या. माझ्यासोबत 2-3 मराठी आले जॉईन झाले आणि ते मग तिकडे त्यांना समजावं लागलं. नाही बरा वो तो है अच्छा ही कर रहे वैसा है पर मारना नहीं चाहिए. तो मी बोला तुमको अगर ऐसा कोई बोलेगा करिए ते. तुमच्या घरात जर येऊन 10 माणसं राहतील हा मग काय नाही मग ती हळूहळू गेली निसटली. मला असं वाटतं तिकडे उत्तर देणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला बघा मुंबई ही आपलीच आहे. आपल्याच पूर्वजांनी इकडे घाम गाळलाय आणि काय बोलतो रक्त सांडले. 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलंय. तर आपली म्हणजे काय बोलतात ना आपलं स्वयं हे की आपण जाऊन लोकांना बोलावं. जर असं कोण आपल्या मराठी भाषेबद्दल मराठी माणसाबद्दल चुकीचं बोलतो. आणि दुसरी गोष्ट कोणी असं उठत नाही. मला भरपूर लोक असे कमेंट करतात तुमच्यात दम असेल तर इकडे जाऊन मारा तिकडे जाऊन. हे असं आम्हाला एवढं फ्री थोडी कोण आहे. आम्हाला वाटलं म्हणून आम्ही जाऊन मारलं असं नाही होत. आम्हाला कसं असतं ना आमच्या समोर जर कोण आलं आता तुला आलो आणि म्हणे मला शिवी दिलीस तू मला मारणारच. बरोबर. उगाच कळ काढायला डायरेक्ट तू कशाला जाऊ मारायला काय गरजच काय पडली. या गोष्टी मला असं वाटतं अडाणी लोक. आणि ही दुसरी गोष्ट म्हणजे IT सेल हे सोशल मीडिया भरपूर घाण आहे. आणि त्याच्यामुळे हे अशा लोकांना मी सामोरे जातो मला माहिती आहे. या अशा लोकांना मी सामोरे जातो मला माहिती आहे ह्यांना कसं सोडून पुढे जायचं आपल्याला. आणि त्याचमुळे राजकारण हा प्रत्येक गोष्टीत असतं.
आणि आमच्या फील्डमध्ये पण राजकारण आहे हे आपल्या सगळ्या याच्यामध्ये. कसं आहे ना, हे आपली माती भडकवायला म्हणून आलेले असतात लोक, त्यांना टाकून पुढे आपण हुशार राहायचं असतं. माझा मोटिव्ह हाच आहे, मराठी माणसांना जागृत करायचं, आणि ते मी करत राहणार. बाकी हे लोक भुकत असतील, काय भुकायचे ते भुकू दे. मी त्यांच्यासाठी एक फेक आयडी बनवेल, त्याच्यावरून शिव्या घालत असतो त्यांना. त्यांची मग अशी आई बहीण काढतो, परत त्या मेसेजला रिप्लाय नाही देत. नाही, गरजेचं आहे हे. असे स्वतःला छान समजतात आणि मग कोण दुसऱ्यांनी कोणी काय ह्यांना बोललं की मग यांची लाल होते आणि मग शांत बसतात लोक. तर मित्रांनो, जर इंटरव्ह्यू आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की नक्की कोणता प्रश्न तुम्हाला जास्त, म्हणजे मी जेवढं पॉलिटिकल प्रश्न असतील, जेवढं वैयक्तिक प्रश्न सगळं विचारायचा प्रयत्न केला आहे. तर कमेंटमध्ये सांगा की कोणता प्रश्न तुम्हाला चांगला वाटला, आणि त्याचं उत्तरही मला सांगा की कसं वाटलं. त्यांनी जे उत्तर दिलं आहे ते तुम्हाला किती रोकटोक वाटलं, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असंच सपोर्ट राहू द्या चॅनलवरती, आणि माझ्या भावाच्या चॅनलवरती पण सपोर्ट राहू द्या. नक्की सोहमला पाठिंबा द्या आणि त्याचे व्हिडिओज पाहत राहा. आता याच्या पुढे जरा चांगले कंटेंट बनवू आपण. मला असं वाटतं आपण बाहेर पडून जरा वेगळे कंटेंट बनवायला सुरू करूया. चालेल है ना. आणि लोकांच्या मनातलं जे काय असेल ते सोहमच्या चॅनलवर असेल किंवा माझ्या चॅनलवर आम्ही टाकण्याचा प्रयत्न करू. आणि थोडं आता सोहमला रिफ्रेश करू. ठीक आहे. तर मित्रांनो, तुर्तास सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र.